अकोला शहरातील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याअंतर्गत एका तरुणाची रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेनं खळबळ उडाली असून पोलिसांकडून घटनेचा कसून शोध सुरू आहे। अकोला शहरातील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याअंतर्गत आंबेडकर नगर येथील उर्दू हायस्कूल रतनलाल प्लॉट परिसरात मुख्य प्रवेशद्वारासमोर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली। नितेश उर्फ मुन्ना जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे। या तरुणाची धारदार शस्त्रानं वार करून तसंच दगडानं ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील तसंच सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला। या घटनेनंतर पोलिसांनी हत्येचं नेमकं कारण शोधण्याकरता तपासाची चक्र वेगानं फिरवली आहेत। अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथकं तयार करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे। तर घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे। तर या हत्येमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। आज रोजी साधारण 10 ते 10:30च्या दरम्यान पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन या ठिकाणी फोन आला की अझर हुसेन शाळेच्या जवळ आंबेडकर नगर या ठिकाणी एका व्यक्तीचा खून झालेला आहे। की त्या व्यक्तीवर वार केलेले आहेत आणि त्या ठिकाणी आमच्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनची टीम पोहोचली। त्या ठिकाणी एक जखमी जो व्यक्ती होता मुन्ना श्रीराम जाधव याला आमच्या टीमनी ताबडतोब मेन हॉस्पिटलला पाठवलं GMCला उपचारासाठी। त्या दरम्यान उपचार दरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची आम्हाला तिथून माहिती मिळाली आणि आमच्या सर्व टीम पोलीस स्टेशनची टीम LCBची टीम आरोपींचा शोध घेण्यासाठी त्यांचा पाठलाग केला। त्यापैकी 2 आरोपींना ज्यापैकी एक अनिकेत उर्फ रोहन संतोष दामोदर आणि सागर उर्फ ऋषभ कृष्ण पल्लीवार यांना अटक करण्यात आलेली आहे आणि अजून एक जो आरोपी आहे अंशू शिरसाट याचा शोध घेण्यासाठी आमच्या टीम रवाना झालेल्या आहे।